एसटी बस आणि स्कॉर्पिओची समोरासमोर धडक. 2 जण जागीच ठार, 2 गंभीर जखमी. कल्याण अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर वैशाखरे ते टोकावडे दरम्यान राज्य परिवहन विभागाची बस आणि एक 4 चाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली आहे, तर आणखी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. अपघातानंतर 4 चाकी वाहनातील प्रवासी रस्त्यावर विव्हळत पडल्याचे भीषण दृश्य होते. कल्याण ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामामुळे या मार्गावरील वाहतुकीचा वेग वाढला आहे. त्यामुळे अनेकदा लहान मोठे अपघात होत असतात. 13 एप्रिल रोजी याच महामार्गावर रायते येथील पुलावर एक प्रवासी व्हॅन थेट सिमेंट मिक्सरला जाऊन धडकली होती. या भीषण अपघातात तब्बल 11 निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. यात एकाच कुटुंबातील 3 भावंडांचाही समावेश होता, तर एका शासकीय कर्मचाऱ्याचाही यात जीव गेला होता. या घटनेनंतर या मार्गावरील बेदरकार वाहनांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र त्यानंतरही असाच एक अपघात झाला आहे. वैशाखरे ते टोकावडे दरम्यान हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. राज्य परिवहन मंडळाची बस आणि खासगी 4 चाकीत हा अपघात झाला असून यात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली आहे. तर यात आणखी 2 प्रवासी गंभीररित्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील बस ही कल्याण ते अहिल्यानगर असा प्रवास करणारी होती. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि स्थानिक प्रवाशांनी धाव घेतली. या 4 चाकी वाहनाच्या समोरच्या बाजूचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे, तर राज्य परिवहन बसचेही मोठे नुकसान झाले आहे. बसमधील प्रवाशांच्या स्थितीबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. अपघात कशामुळे झाला हेही स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र यामुळे या मार्गावरील वाहतूकही प्रभावित झाली होती.